नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शितू किचनमध्ये। आज आपण मस्त चमचमीत अशी मटकीची भाजी बघणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने सहज करता येणारी ही चमचमीत अशी मटकीची भाजी। चला तर मग बघूयात। इथं मी 3 ते 4 माणसासाठी भाजी करणार आहे। त्यासाठी मी पाव किलोच्या निम्मी ही मटकी घेतलेली आहे। छान मोड आलेली मटकी आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे। आता आपण भाजी करायला घेऊयात। त्यासाठी कढईमध्ये मोठे 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। अगदी बेसिक साहित्यामध्ये आपली भाजी तयार होते। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी घालायची आहे। जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांदा सुद्धा आपल्याला सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे। अगदी झटपट होणारी ही भाजी आहे आणि खायला अगदी भन्नाट लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये आपली चटपट अशी भाजी तयार होते। कांदा सुद्धा आपला छान सोनेरी झालेला आहे। अगदी जास्त भाजायचा नाही। त्यानंतर घरचा काळा मसाला 2 चमचे घातलेला आहे। हळद आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। एक अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। छान असे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। मसाले चांगले मिक्स झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। या स्टेजला याने चव खूप छान येते। कोथिंबीर सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मटकी टाकायची आहे। मटकी सुद्धा आपल्याला छान मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही इथं थोडंसं पाणी टाकून ही अशी मोकळी भाजी सुद्धा करू शकता आणि रस्सा भाजी सुद्धा करू शकता। आपण आज रस्सा भाजीच बघणार आहोत। त्यानंतर आपल्या गरजेनुसार याच्यामध्ये कोमट पाणी ॲड करायचं आहे। थंड पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही। रस्साच्या भाजीसाठी कोमट पाणीच आपल्याला वापरायचं आहे। गॅस एकदम स्लो करून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। मोठ्या गॅसवर अजिबात आपल्याला भाजी शिजवायची नाही। एक 50% आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे बारीक गॅसवर आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। मोठे 3 चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे। आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्याने जास्तही शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही। फक्त आपल्याला भाजीची चव वाढवण्यासाठी इथं 1 ते 2 चमचे फक्त कूट वापरायचं आहे। त्यानंतर गॅस अगदी मंद करून आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। एक 7 ते 8 मिनिट आपल्याला भाजी अशी शिजवून घ्यायची आहे। एकूण भाजी शिजायला आपल्याला 10 ते 15 मिनिट सहज लागतात। अशाच प्रकारे आपण 7 ते 8 मिनिट भाजी शिजवून घेऊयात। छान अशी आपली भाजी शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। तरी सुद्धा खूप छान आलेली आहे। त्यानंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। परत 2 मिनिट आपल्याला आणखी शिजवून घ्यायची आहे भाजी। त्यामुळं कोथिंबीरचा फ्लेवर आपला छान भाजीमध्ये उतरतो आणि भाजीला सुद्धा चव छान येते। गॅस बंद करायचा आणि मस्त चमचमीत अशी आपली भाजी तयार झालेली आहे। थंडीच्या दिवसात अशी गरमागरम भाजी खायला खूप छान लागते। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। काळं तिखट नसेल तर तुम्ही इथं लाल तिखट सुद्धा वापरू शकता आणि लसूण अद्रकची पेस्ट वापरली तरीही चालेल। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा भाजी नक्की ट्राय करा। व्हिडिओ माझा थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल